नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। अपडेट पाहण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण खूप अशी दमदार अशी अपडेट आहे। 12वा आणि 13वा हप्ता एकत्र मिळणार का, आणि हे दोन हप्ते तुम्हाला एकत्र मिळायचे असेल किंवा एक हप्ता तुम्हाला एकत्र मिळवायचा असेल तर तुम्हाला ते दोन काम करावं लागणार। ते दोन काम देखील तुम्हाला सांगणार आहे, आणि 13व्या हप्त्याची तारीख देखील आलेली, ती तारीख देखील सांगणार आहे। मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, मे महिन्याचा हप्ता या तारखेला हमखास तुमच्या खात्यावरती पडणार आहे। 100% पैसे त्या मे महिन्याचे त्या तारखेला पडलेले होते। आता आपल्याला बघायचं आहे 13वा जो हप्ता आहे जुलै महिन्याचा, तो कोणत्या तारखेला पडणार आहे मी तुम्हाला तारीख सांगणार आहे। त्या तारखेला 100% पैसे तुम्हाला भेटून जाणार आहे। आणि एक नवीन अपडेट आलेली आहे शासनाकडून, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ती अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्यापासून तुम्ही वंचित राहणार आहे। तुम्हाला अपडेट लवकरात लवकर समजून जाईल। चला, तुमचा जराही न वेळ गमावता आपण अपडेटला सुरुवात करूया। खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे, तुम्ही बघू शकता। राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारने 80,000 महिलांचे अर्ज अमान्य करण्यात त्यांना मिळणार 1500 रुपयांचा दर महिन्याला लाभ थांबवण्यात आलेला आहे। आता 80,000 महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत। कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत, काय कारण आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिला अपात्र झालेल्या आहेत, आणि तुम्ही अपात्र झालात का पात्र आहात हे कसं बघायचं हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरी पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचे अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। 80,000 महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत, त्यांना इथून पुढे 1500 रुपयांचा लाभ भेटणार नाही, परंतु जेवढे हप्ते त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहेत 11 हप्ते त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहेत। सरकार एकही रुपया त्यांचा पडलेल्या हप्त्यापैकी रुपयाही घेणार नाहीये, परंतु इथून पुढे तुम्हाला हप्ते भेटणार नाहीत। आणि सरकारचा एक मोठा निर्णय देखील झालेला आहे, तुम्हाला कर्ज भेटणार आहे। कोणत्या महिलांना कर्ज भेटणार आहे हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघा, पुढील अपडेट अशी आहे, बघू शकता कोणकोणते अर्ज बाद झालेले आहे ते बघा। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज बाद झालेले आहेत हे आपण तुम्ही पाहणार आहोत। आता जालना जिल्ह्यात बघू शकता 57,000 या ठिकाणी बाद झाले आहे। नागपूरमध्ये बघू शकता तुम्ही 30,000 आहे का, बघू शकता। अमरावतीमध्ये 21,000, यवतमाळमध्ये 27,000। खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघता हे देखील कमेंट करा, आणि तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटला का हे देखील तुम्ही कमेंट करा। जुलै महिन्याचा हप्ता कधी पडणार याची तारीख मी सांगणार आहे। आता बघू शकता अर्ज रद्द होण्याचे कारण। आता अर्ज रद्द झाला असेल, तुम्ही जर अपात्र झाला असेल छाननी प्रक्रियेमध्ये, कारण छाननी प्रक्रिया मे महिन्यामध्ये सुरू झाली होती, त्या मे महिन्याच्या छाननी प्रक्रियेमध्ये तुम्ही जर अपात्र झाला असाल तर त्याचं कारण बघा। त्याचं कारण काय आहे तुम्ही बघू शकता। तुमच्या स्वतःच्या घरचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणं, आधीपासूनच इतर सरकारी योजना घेतलेली असणं, घरातला कोणी सरकारी नोकरीला असणं, किंवा चुकीची माहिती किंवा चुकीचे कागदपत्र या ठिकाणी अपडेट तिथं टाकणं, या जर तुम्ही 4 गोष्टी केल्या असतील तर तुम्ही अपात्र आहात। आता बघा, मी तुम्हाला सविस्तररित्या सांगतो। तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, आणि तुम्ही सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, तुमच्या नावावरती 4 चाकी वाहन नसायला पाहिजे, आणि तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीला नसायला पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करायला नाही पाहिजे। म्हणजे तुम्ही लाभ घेताय स्वतःचा आणि दुसऱ्याचे डॉक्युमेंट काहीतरी एडिट वगैरे करून अपलोड करताय, मग तसं जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र झाला, तुम्हाला समजून घ्यायचं आहे। आता बघा, पुढील अपडेट अशी, या निर्णयामुळे हजारो महिलांची पुढील काळात योजना बंद होईल आणि त्यांना आर्थिक आधार तुटेल। सरकार म्हणते की हे पाऊल गरजू खराखुरा लाभ मिळाला यासाठीच उचललेलं आहे। आता ज्या महिलांना खरंच गरज आहे, खरंच या योजनेची गरज आहे, ज्या महिलांना गरजू महिला आहेत, ज्यांना काहीतरी पैसे पाहिजे, त्यांना सर्वाइव्ह करायला काहीतरी पैसे पाहिजे, अशाच महिलांना या ठिकाणी इथून पुढे लाभ भेटणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे। आता बघू शकता, महाराष्ट्र न्यूज, गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी तत्कालीन शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, यात काही शंका नाही। फक्त 15 ते 20 दिवस लेट होत आहे, परंतु पैसे हमखास तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती येत आहेत जर तुम्ही पात्र असाल तरच। आता सरकारने जून महिन्याचा हप्ता बऱ्याच भागांमध्ये टाकलाय, बऱ्याच भागांमध्ये आलेला नाही। कोणत्या महिलांना आलेला नाही ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, तुम्हाला जर तुमचे हप्ते तुम्हाला पाहिजे असतील लवकरात लवकर, तुम्हाला 2 काम करायचे आहेत। कोणते 2 काम? तुमचं
तुमच्या बँकशी तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करा आणि आधार कार्डशी तुमचा नंबर लिंक नसेल तर लिंक करा, अपडेट करा. हे 2 काम तुम्हाला लवकर करायचे आहेत. जर केले तर पैसे हमखास तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँक. पोस्ट बँकमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत. सर्वात अगोदर पैसे हे पोस्ट बँकमध्ये येत आहेत. नंतर आहे SBI बँक, नंतर आहे ग्रामीण बँक. या अशा 3 बँकांमध्ये लवकरात लवकर पैसे येत आहेत. तुम्हाला सर्वात अगोदर काम करायचं आहे, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नाही करत तोपर्यंत तुम्हाला पैसे येण्यास उशीर होणार आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाची बाब होती. आता सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आली आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी जोपर्यंत तुम्ही लिंक नाही करणार तोपर्यंत पैसे तुम्हाला भेटणार आहेत. तुम्ही लवकरात लवकर जाऊन सर्व कामे सोडा आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लवकरात लवकर लिंक करा. आता बघू शकता दरम्यान आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू होणार असून त्यांनी विधेयक राज्य विधिमंडळात सादर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे 65 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याला 7,000 रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. आता ही पुरुषांसाठी आहे. लाडक्या बहिणींनो, पुरुषांसाठी सुद्धा आता सरकार खूप काही करत आहे. त्यांना दर महिन्याला 7,000 रुपये मानधन या ठिकाणी भेटणार आहे. यासोबतच त्यांना मोफत आरोग्य सेवा, महाराष्ट्र दर्शनसाठी 15,000 रुपये आणि अजून इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान त्याचे विधेयक राज्य विधिमंडळात दोन्ही सभागृहामध्ये म्हणजेच विधानसभेत आणि विधान परिषदेत 15 जुलै 2025 रोजी सादर करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. मी नाही सांगत, असं वरून स्वतः सरकारने देखील हे दोन विधानसभेमध्ये या ठिकाणी त्यांनी सादर केलेलं आहे. कोणत्या पुरुषांना भेटणार आहे? ज्यांचं वय 65 वयापेक्षा जास्त आहे अशाच पुरुषांसाठी ही योजना लाभार्थी ठरणार आहे. आता बघा, तुम्ही पाहू शकता की कशी आहे विधेयक काय आहे ते आपण बघणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्य विधिमंडळाच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत 15 जुलै 2025 रोजी हे विधेयक महामंडळात आले. त्या विधेयकाला महाराष्ट्रातील राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इतर देण्यात विधिनियम 2025 असे संबोधले आलेले आहे. असा त्यांचा जो निर्णय आहे त्यांनी जे त्या याच्यामध्ये लिहिलेलं होतं ते मी तुम्हाला सांगत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे विधेयक तत्काळ अंमलात आणले जाईल असे सुद्धा सांगितले गेलेले आहे. या विधेयकात राज्यातील 65 वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना, मग महिला असो किंवा पुरुष, त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुरुषांसाठी ज्यांचं वय 65 आहे असा मेलसाठी पण आहे आणि फिमेलसाठी पण आहे. दोघांनाही ही योजना लाभ भेटणार आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीविषयी आपण ती बघणार आहोत. आता लाडक्या बहिणींनो, 13वा हप्ता जो आहे ती जुलै महिन्याचा 13वा हप्ता आहे. 13वा हप्ता कधी पडणार तर 30 तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत. 30 तारखेपर्यंत 3,000 रुपये, त्या 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटून जातील. तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही. 100% पैसे तुम्हाला भेटणारे आहेतच. एक ना एक दिवस थांबा, तुम्हाला 15 ते 20 दिवस लेट होत आहे परंतु पैसे तर हमखास तुम्हाला भेटतच आहेत, यात काही शंका नाही. फक्त लाडक्या बहिणींनी तुम्हाला 2 काम करायचे आहे. ते 2 काम देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे आणि तुमचा जो नंबर आहे तो नंबर एक तुम्हाला अपडेट करायचा आहे. हे 2 काम जर तुम्ही केले तर हमखास तुम्हाला पैसे हे भेटू शकतात. आता मे महिन्याच्या सुरुवातीपासून या योजनेला प्रत्येक महिन्याचा हप्ता पडण्यास उशीर होतोय. का होत आहे? कारण सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती. छाननी प्रक्रिया कधी सुरू झाली? मे महिन्यामध्ये का सुरू झाली? कारण बऱ्याच महिला या लाडक्या बहिणी योजनेचा ज्यांना खरंच गरज नाही अशा सरकारी महिला सुद्धा यामध्ये सामील होत्या. ज्या महिलांना खरंच गरज नाही अशा देखील महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत होत्या. मग त्या महिलांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला इथून पुढे ज्या महिलांना खरंच गरज आहे अशा महिलांनाच इथून पुढे लाभ घेता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी आहेत, महाराष्ट्रातील रहिवासी महिलांना या ठिकाणी 50,000 रुपये कर्ज देखील सरकार देणार आहे. मुंबईमध्ये बैठक झाली, त्यामध्ये सर्व आपले नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे, ज्या महिला या महाराष्ट्रातील रहिवासी आहेत अशा महिलांना या ठिकाणी 50,000 रुपये कर्ज भेटणार आहे. परंतु तुम्ही या लाडक्या बहिणीला पात्र असायला पाहिजे. जर तुम्ही लाडक्या बहिणीला पात्र असाल तर तुम्हाला ही 50,000 रुपये बिनव्याजी कर्ज देखील भेटणार आहे. आणि मुंबईतील महिलांना या ठिकाणी 1 लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी भेटणार आहे. 1 लाखापर्यंत कर्ज देखील तुम्हाला लाडक्या बहिणींनो मुंबईतील महिलांना भेटणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता हे देखील तुम्ही कमेंट करा. आणि या
बिनव्याजी कर्जाचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रातील महिला या स्वतःच्या पायावरती त्यांनी स्वतः लघु उद्योग किंवा इतर काही उद्योग स्वतःच्या पायावरती त्या उभं टाकल्या पाहिजे असा त्या या योजनेचा हेतू आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही जरा या योजनेसाठी पात्र असाल, ह्याच्यासाठी पात्र असाल तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला आपला पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे हे देखील तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे जून महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांच्या खात्यावरती पडलेला आहे. तुमच्या खात्यावरती पडला का तुम्ही कमेंट करा आणि हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता हे देखील कमेंट करा. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता जो आहे, जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जो आहे येत्या 30 तारखेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल. काळजी करायची काही गरज नाही. पैसे हे 100% तुम्हाला भेटणारे आहेतच. एक ना एक दिवस उशीर होत आहे परंतु पैसे तुम्हाला भेटणार आहेत. चला भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.